राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरीचा हप्ता आठवडाभरात येणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासा देणारा अपडेट सरकारतर्फे आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सरकारकडून आलेली माहिती आहे की नमो शेतकरी योजनेबद्दल काही दिवसांपासून पीएम किसान योजनेचा हप्ता भरपूरशा शेतकऱ्यांना जमा झाला आणि काही शेतकऱ्यांना अजूनपर्यंत जमा झाला नाही। आता बघा, नमो शेतकरी योजनेचे हप्ते देखील मिळायला हवे होते, परंतु बऱ्याचशा कारणास्तव लाखो करोडो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे मिळाले नाही आणि भरपूरशा शेतकऱ्यांना मिळाले तर काही कारणास्तव उशिरा त्यांना पैसे मिळाले। आता शेतकरी बांधवांना बघा, आता नमोचा 8वा हप्ता नुकताच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे। त्यानंतर लगेच 9वा हप्ता देण्याची प्रक्रिया सरकारने सुरू होण्याची अपेक्षित होतं। आता त्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट सरकारने सांगितलेल्या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्या संदर्भातील, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत चला आणि कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर अशाच शासकीय योजनांची माहिती व कृषी संदर्भातील सर्व शेतकरी योजनांची माहिती ही सर्वात अगोदर पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून सर्व योजनांची माहिती सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। आता बघा, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा झाले आहेत। जवळपास 92 लाखांहून जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा लाभ मिळालेला आहे। आता बघा, राज्य सरकारने फार मोठा निधी मंजूर केला होता, म्हणजे 27 मार्चच्या सुमारास हे थेट पैसे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पोहोचलेले आहे। 8वा हप्ता मिळाल्यानंतरच लगेच 9वा हप्ता देण्याची प्रक्रिया सरकारने सुरू असल्याची आता सांगितलेली आहे। मोठा दिलासा सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहे। तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये तुम्हाला आता 9वा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट हे पुढे तुम्हाला पाहायला मिळणार आहे। कारण की शेतकरी बांधवांनो, काही जसं की दिवसांपासून भरपूरशी इथे चर्चा सुरू होती की जसं की 8वा हप्ता मिळाला, आता 9वा हप्ता लगेच तुमच्या खात्यामध्ये येणार, परंतु कोणत्या तारखेला मिळणार ही अधिकृत माहिती तुम्हाला माहिती नसेल तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती होणार आहे। त्याचसोबत बघा, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता म्हणजे कोणत्या तारखेला आपल्याला मिळणार आहे। कारण की बघा, 8वा हप्ता आपल्याला नमोचा मिळाला आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता सुद्धा मिळाला, परंतु आता पुढील हप्त्याच्या प्रतीक्षात भरपूरशे शेतकरी इथं वाट बघत आहे। कारण की बघा, मागील हप्ते जे 8वा हप्ता आणि 22वा हप्ता जो मिळाला त्या हप्त्या संदर्भातील भरपूरसा उशीर हे ऑलरेडी झालेला होता। तर आता बघा, नमोचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आता जमा होणं अपेक्षित आहे। तर त्याच्या संदर्भातील सरकारतर्फे हे महत्त्वपूर्ण दिलासा देणारा अपडेट शेतकरी बांधवांसाठी आलेला आहे। बघा, 8व्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले असेल तर 9व्या हप्त्याची प्रतीक्षा आता तुम्हाला लागलेली आहे। त्याची तारीख काय असणार आहे हे नक्कीच तुम्हाला सांगतो, परंतु शेतकरी बांधवांनो, आता काही अटी शर्ती ज्या सरकारने ठेवलेल्या आहे त्या अटी शर्तींमध्ये, निकषांमध्ये, नियमावलींमध्ये जर का तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला हे पैसे जमा होणार आहे। कारण की बघा, भरपूरशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे आता इथून पुढे पैसे जमा होणार नाही। पीक विमा असो किंवा इतर कोणत्याही योजनांची, जसं की शेती संदर्भातील त्यांनी फॉर्म भरला असेल तर कुठल्याच योजनांचे पैसे त्यांना जमा होणार नाही। तर कोणत्या कारणास्तव जमा होणार नाही, पहिली अट सरकारने ठेवलेली आहे, फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांनाच पैसे मिळणार। त्याच्या व्यतिरिक्त ज्या शेतकरी बांधवांकडे पिवळे व केसरी राशन कार्ड असेल तर त्या सर्व शेतकरी बांधवांना आता 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळणार। हे झाली दुसरी अट। आणि तिसरी अट सर्वात महत्त्वाची असणार आहे, कारण की बघा, भरपूरशा जसं की स्टेटमधले शेतकरी, पंजाब असो, MP, UP, बिहार, कुठली असं शेतकरी आपल्या महाराष्ट्र राज्यामधून येऊन इथं राहत असते, शेतीची कामं करत असते, तर इथेच येऊन त्यांनी फॉर्म भरला, शेती सुद्धा घेतलेली आहे भरपूरशा मात्रामध्ये, तर त्यांना इथं आपण लाभ देणार नाही। जे कायमस्वरूपी महाराष्ट्राचे रहिवासी शेतकरी असणार आहे त्यांनाच आपण इथं पीएम किसान योजनेचा व नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे। पीएम किसान योजना तर पूर्ण ऑलरेडी म्हणजे पूर्ण भारतात चालू आहे, परंतु नमो शेतकरी योजनेचा लाभ फक्त आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार। परंतु बघा, त्यासाठी तुम्हाला लागणार आहे महत्त्वपूर्ण म्हणजे रहिवासी दाखला आणि त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे इन्कम सर्टिफिकेट। वार्षिक उत्पन्न तुमचं किती असणार आहे त्यावरती आता इथून पुढे समजणार आहे की सर्व शेतकऱ्यांना पैसे द्यायचे किंवा किती त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट करायचे। आणि त्याहूनही महत्त्वपूर्ण निर्णय आणखी सरकारने सांगितलेला आहे। तो निर्णय म्हणजे बघा, भरपूरशा जिल्ह्यांमध्ये आता चुकीच्या माध्यमातून अर्ज केलेले शेतकरी हे आढळून आलेले आहे। कारण की बघा, भरपूरशा जिल्ह्यांमध्ये, बीड असो, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी चुकीच्या माध्यमातून जे पडीत जमीन असते दुसऱ्यांची जमीन दाखवून बनावटी कागदपत्रे बनवून नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आलेले आहे।
पीएम किसान योजनेचा लाभ घेत आलेले आहे. तर अशा शेतकऱ्यांना आता इथून पुढे लाभ मिळणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु बघा, ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या माध्यमातून अर्ज केले त्यांची अर्ज प्रक्रिया अजून सुद्धा छाननी चालू असलेली आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांनी जसं की खऱ्या अर्थाने अर्ज केलेला आहे, जे खरोखर पात्र शेतकरी असणार आहे, त्यांना सुद्धा आता इथून पुढे बाहेर काढण्यात येऊ शकतो. कोणत्या कारणास्तव? तर बघा, त्यांनी जर का ई-केवायसी परिपूर्ण केली नसेल तर तुम्हाला ई-केवायसी त्वरित करून घ्यायची आहे. 2026 मध्ये जर का तुम्ही ई-केवायसी परिपूर्ण केली नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला पीएम किसान योजना असो किंवा नमो शेतकरी योजना असो, याची ई-केवायसी त्वरित करून घ्यायची आहे, जेणेकरून तुमचा हप्ता सुरू राहणार आणि उशिरा तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार नाही. आता महत्त्वपूर्ण आणि सर्वांना इथं सांगण्याजोगती माहिती म्हणजे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये तुम्हाला 500 ते 1000 रुपये शिल्लक ठेवायचे आहे. खास करून तुमच्या बँकेच्या खात्याला हे डीबीटी प्रणाली म्हणजेच बघा, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सरकार पैसे टाकत असते. तर आधार कार्ड हे आपल्या बँकेच्या खात्याला लिंक आहे की नाही, नक्की तुम्हाला एकदा चेक करायचं आहे. ह्या सर्व बाबी जर का तुमच्या क्लिअर असेल तर 100% तुम्हाला पैसे मिळणारच आहे. आता बघा, कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे मिळणार आहे? तर बघा, एप्रिल महिन्यामध्ये 10 ते 15 तारखेच्या दरम्यान तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता व बघा 12 ते इथं जसं की 18 तारखेच्या दरम्यान तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळण्याची शक्यता हे सूत्रानुसार आलेली आहे. बाकी अधिकृत माहिती सरकारने इथं सांगितलेली नाही आणि अधिकृत जी-आर सुद्धा सरकारने काढलेला नाही. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. सर्वात अगोदर जर का तुम्हाला शेती संदर्भातील व कृषी संदर्भातील योजनांची माहिती जाणून घ्यायची असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.